जे तुमच्या मनात शंका आहे त्या कदाचित जुन्या ट्रीटमेंटच्या, जुन्या अनुभवाच्या आहे. मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहे. साईड इफेक्ट असतात, पण जो हा गैरसमज आहे की खूप साईड इफेक्ट कसे असणार? खूप साईड इफेक्ट असते तर ही ट्रीटमेंट इथपर्यंत डेव्हलपच झाली नसते, है ना? हे बॅलन्स असतं. साईड इफेक्ट शिवाय कुठली ट्रीटमेंटच नाहीये. जगामध्ये कसं ट्रीटमेंट असू शकते की त्याला शून्य साईड इफेक्ट आहे? पण हे साईड इफेक्ट टेक्नॉलॉजी, काउन्सिलिंग, केअर, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे बऱ्या प्रमाणात कमी करता येतात. हॅलो, मी डॉक्टर अमित बिडवे, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर झाडे यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजे साधारण काय असतं किंवा त्या संदर्भात कित्येक आपल्या ज्या मनामध्ये शंका होत्या त्याविषयी आपण एपिसोड केले आणि त्यानंतर आपल्या बऱ्याच जणांचे प्रश्न आले की आम्हाला ह्याविषयी माहिती मिळाली, पण काही गोष्टींची अजून मनामध्ये भीती असते किंवा काही गैरसमज आहेत, शंका आहेत. तर असे बरेचसे प्रश्न ह्या निमित्ताने निर्माण झाले आणि यातीलच काही प्रश्नांचा आज आपण ह्या एपिसोडमध्ये गप्पा मारून याविषयीचा असणारा गैरसमज किंवा याविषयी आपल्याला असणारी चुकीची माहिती म्हणता येईल ती जरा दूर करण्याचा प्रयत्न करूया. तर ह्याच निमित्ताने आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर भूषण झाडे जे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी ह्या विषयावरती प्रश्न विचारून आपल्या मनातील हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करूया. तर हॅलो सर. नमस्कार सर. आपल्या बऱ्याच प्रेक्षकांचे मागच्या एपिसोड नंतर प्रश्न आले की आम्हाला याविषयी माहिती मिळाली, पण अजूनही मनामध्ये काही शंका, काही गैरसमज असतात. तर ते आज ह्याच निमित्ताने आपण त्यावर बोलत आहोत. अगदीच. ते सगळ्यात बेसिक लोकांचा प्रश्न आहे की आम्हाला साधारण कळालं रेडिएशन थेरपी काय, पण आमच्या नॉन मेडिकल लोकांच्या सोप्या भाषेमध्ये याविषयी थोडं आम्हाला आधी सांगता का? हो, गैरसमज दूर करणं हा काउन्सिलिंगचा फार मोठा एक भाग आहे. म्हणजे कुठल्याही पेशंटला आपण ट्रीटमेंट काय आहे, ट्रीटमेंट कशासाठी करायची आहे, ट्रीटमेंटची पद्धती काय आहे, वेळ किती लागणार आहे, थोडे बहुत साईड इफेक्ट आणि त्यानंतर साईड इफेक्ट कमी करायला आपण जे काही मेजर्स घेणार आहोत, याबद्दलचं काउन्सिलिंग तर अगदीच महत्त्वाचं असतं. पण बऱ्याचदा पेशंटच्या मनात किंवा पेशंटचे जे केअरटेकर्स आहे, नातेवाईक आहे, जे पेशंटसोबत घरी राहणार आहे, त्यांच्या मनात जे गैरसमज आहे रेडिएशनबद्दलचे ते दूर करणं पण हा एक काउन्सिलिंगचा भाग असतो. खरंय. आता गैरसमज का असतात? तर कधीतरी त्यांच्या नातेवाईकांनी किंवा त्यांच्या कोणी फ्रेंड सर्कलमध्ये रेडिएशन घेतलं असतं कधीतरी. कारण की रेडिएशन ही ट्रीटमेंट फार कॉमन ट्रीटमेंट आहे. कॅन्सर पेशंटला ही लागतंच. आणि त्यांचे जे अनुभव असतात ते 10-20 वर्षा अगोदरचे अनुभव असतात आणि ते त्यावेळच्या टेक्नॉलॉजीनुसार जे काही साईड इफेक्ट त्यांना झाले. बऱ्याच गोष्टी आता बदललेल्या आहेत. पण त्यांच्या मनात ती भीती आहे, हम्म. की बाबा आमच्या मावशीला कधीतरी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, आमच्या आजोबांना हेड अँड नेक कॅन्सर झाला होता. त्यांनी पण रेडिएशन घेतलं होतं. तेच तुम्ही आता रेडिएशन आम्हाला देणार आहे. त्यांना इतका त्रास झाला होता. त्यांचं रास्त आहे जे काही मनातली भीती आहे आणि आमचं काम आहे ती भीती काढणे. प्रश्न हा असतो, की रेडिएशन म्हणजे काय? हे हाय एनर्जी एक्स-रेज आहे. जे एनर्जी कॅरी करतात आणि ती एनर्जी आपण मशीन्स आणि टेक्नॉलॉजीद्वारे त्या ट्यूमरच्या पर्यंत पोहोचवतो आणि त्या ट्यूमरचा DNA डॅमेज करून मग तो ट्यूमर सेल्स हळूहळू अ, संपतात. अशी ही ट्रीटमेंटची पद्धती आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. पण हे जे रेडिएशन आहे, हे जेव्हा शरीरामध्ये जातं त्या ट्यूमरच्या भागापर्यंत, हे बऱ्याचशा नॉर्मल टिश्यूजमधून होऊन जातं. आणि जेव्हा ते नॉर्मल टिश्यूजमधून होऊन जातं, जे त्याच्या पाथमध्ये टिश्यू नॉर्मल आलेले आहेत, त्याचा पण DNA काही प्रमाणात डॅमेज होतो. तर तो DNA रिपेअर होऊ शकतो कारण की निसर्गाने ते नॉर्मल सेल्सला कॅपॅसिटी दिलेली आहे. प्लस टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण तो जो डोज आहे नॉर्मल टिश्यूमधून जाणारा, तो इतका कमी करतो, की टिश्यूला कदाचित तो डोस कळत पण नाही. अच्छा. कारण की तो डोस आम्ही डिस्ट्रिब्यूट करतो. पूर्ण 360 डिग्री पूर्ण मशीन फिरवून रेडिएशन देतं. थोडा डोस प्रत्येक अँगलनी गेला आणि तिथे तो फोकस्ड होतो, जिथे ट्यूमर असतो. त्यामुळे डोस डिस्ट्रिब्युशन हे फार शार्प असतं. जिथे ट्यूमरला डोस द्यायचा तिथे तो प्रिस्क्रिप्शन डोस असतो आणि सराउंडिंगला तो लगेच खाली कमी होऊन जातो. त्यामुळे पण साईड इफेक्ट कमी होतात. अच्छा. या टेक्निकॅलिटीमध्ये भरपूर आपण जाऊन बोलू शकतो. पण आपला आजचा जो विषय आहे, की हम्म. गैरसमज काढणे, हम्म. तर एकच माझा एक टेक होम मेसेज नातेवाईकांना किंवा पेशंटला स्वतः राहील, की जे तुमच्या मनात शंका आहे, त्या कदाचित जुन्या ट्रीटमेंटच्या, जुन्या अनुभवाच्या आहे. हम्म. मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहे आणि तुम्ही शंका ठेवा. तुम्हाला वाटलं, की तुम्ही स्किन जळली होती कधीतरी आपली, ते मला विचारा. तुम्हाला हम्म. वाटलं खूप आतमध्ये खायला त्रास झाला होता हम्म. किंवा पोटामध्ये रेडिएशन देत असताना दाह झाला होता. ह्या तुमच्या मनात ज्या शंका आहेत, तुम्ही जर माझ्यासमोर ठेवल्या, तर मला त्या निरसन नक्कीच करता येईल. इव्हन म्हणजे इतकं स्टॅटिस्टिक्स किंवा हम्म. पर्सेंटेज सांगून पण करता येईल आणि इतकं सांगूनही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करूनही जर साईड इफेक्ट झाला,
तर तेव्हा आम्ही मेडिसिन्स देतो. अच्छा. जनरली लगेच मेडिसिन्स किंवा प्रोफिलॅक्टिक मेडिसिन द्यायची गरज पडत नाही. एक नॉर्मल रुटीन केअर ज्यामध्ये आपण स्वच्छता, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल, हेल्दी लाईफस्टाईल या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या, हायड्रेशन चांगलं ठेवलं, एक्सरसाइज करत गेले, तर साईड इफेक्टचं प्रमाण 30% वरून 10% वरच तसंही येतं. आणि 10% पेशंटलाच एक मेडिसिन्सची गरज जनरली पडते. अदरवाईज 90% पेशंट हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि जनरल केअरनी मॅनेज होऊ शकतात. तर एक बेसिक फार महत्वाची माहिती होती. एक पहिला प्रश्न एक जणांचा असा आला, की रेडिएशन हे नेहमी कॅन्सरशी संबंधित आजारामध्ये ऐकतो. हो, रेडिएशनचा जो ट्रीटमेंटची जी मॉडॅलिटी डेव्हलप झाली आजपर्यंत, ती कॅन्सरसाठी मेनली झालेली आहे. ओके. पण याचा अर्थ असा नाही की रेडिएशन आपण नॉन कॅन्सरस ट्यूमरसाठी वापरू शकत नाही. हां. समजा माझं एक आपण 100% प्रॅक्टिस जर म्हटली, त्यापैकी माझी 20 ते 25% प्रॅक्टिस ही नॉन कॅन्सरस ट्यूमरसाठी असते. आता ही माझी नॉन कॅन्सरसला जास्त आहे कारण की मी रेडिओ सर्जरीमध्ये जास्त काम करतो. तिथे नॉन कॅन्सरस ट्यूमर बऱ्या प्रमाणात ट्रीट होतात. पण एक नॉर्मल रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट एक 5 ते 60% नॉन कॅन्सरस पेशंट ट्रीट करतो. 90-95% तर हे कॅन्सरस असतात. अच्छा. आता नॉन कॅन्सरस कुठे जास्त ट्यूमर्सला रेडिएशनची उपयोगिता आहे, प्रूव्हन आहे, डेटा आहे, खूप रिसर्च झालेला आहे. असं जस्ट लाईक दॅट आपण नाही देऊ शकत. ब्रेन ट्यूमर्समध्ये, कारण की ब्रेन ट्यूमर म्हटलं की आपल्याला काहीतरी असं आता धोक्याची घंटा किंवा शेवट झाला असं वाटतं, पण नाही. ब्रेन ट्यूमर हे बऱ्याच वेळा साधे ब्रेन ट्यूमर, बेनाईन ब्रेन ट्यूमर असतात. ब्रेनच्या कव्हरिंगचे किंवा नसांचे ट्यूमर असतात, ज्याला आपण शॉनोमाज, मेनिंजिओमाज म्हणतो. आर्टिनिफेरन्स मालफॉर्मेशन्स, ग्लोमस ट्यूमर्स, पॅरागँग्लिओमाज म्हणतो, पिट्युटरी ट्यूमर्स म्हणतो. हे सगळे बेनाईन ट्यूमर्स आहेत. आणि या बेनाईन ट्यूमरमध्ये ऑफकोर्स सर्जरीचा पण रोल आहे, पण रेडिएशन किंवा रेडिओ सर्जरीचा रोल बऱ्या प्रमाणात इव्हॉल्व्ह होतो आहे. आणि हे नॉन सर्जिकल्स जेव्हा ॲप्रोप्रिएटली करता येतं, तेव्हा सर्जरी अवॉइड करण्याचा एक चान्स मिळतो पेशंटला आणि तो पेशंट व्यवस्थितपणे घेतो. आणि दॅट्स हाऊ नॉन कॅन्सरस, नॉन मॅलिग्नंट, बेनाईन ट्यूमर्सची पण रेडिएशनमध्ये बऱ्या प्रमाणात ट्रीटमेंट होते. हे झालं ब्रेन ट्यूमरचं, जे आपण कॉमनली यूज करतो. बरेचदा ॲग्रेसिव्ह फायब्रोमॅटोसिस असतं. तो पसरणारा आजार नाही आहे, पण तो त्याच जागी वारंवार येणारा आजार आहे, रिकरिंग आजार आहे. सर्जरी ही गोल्ड स्टँडर्ड असतं, पण सर्जरी केल्यानंतरही तो परत येतो, वारंवार येतो. किंवा बरेचदा एकदा सर्जरी झाली असते, दुसऱ्यांदा सर्जरी करणं फार कठीण असतं त्या जागाला. अशा वेळेस रेडिएशनचा पण वापर केला जातो. एक जणांचा असा प्रश्न आलाय, की असं बऱ्याचदा समज असतो, की रेडिएशन घेतल्यावर पेशंट रेडिओ ऍक्टिव्ह होतो. तर असं काही होतं का? हा फारच समज कॉमन आहे, हां. की असं विचारण्यात जातं, की बाबा हा पेशंट ट्रीटमेंट घेऊन घरी येईल, हां. तेव्हा त्याच्यासोबत लहान मुलांनी बसावं का? हां. सोबत जेवण करू शकतो का? सेम बाथरूम यूज करू शकतो का? हां. तर 100% हे मिथ आहे. 100% हा गैरसमज आहे. रेडिएशन थेरपी सुरू असताना पेशंट कुठल्याही प्रकारे रेडिओ ऍक्टिव्ह होत नाही. म्हणजे मी असा 2%, 5%, 10% म्हणत नाही. मी म्हणतो 0 हे कम्प्लीट मिथ आहे. आणि का असं वाटतं? याचं कारण काय असतं याचं लोकांना? कारण की रेडिएशन या शब्दाबद्दल बऱ्या प्रमाणात भीती असते. हां. आणि आता पेशंट जसा दुसऱ्या ट्रीटमेंट किमोथेरपीला गेलो, तर रक्तामध्ये किमोथेरपी सोडल्या जाते. हां. आणि ती रक्तातली किमोथेरपी वॉश आउट व्हायला वेळ लागतो. हां. त्यानंतर जेव्हा रेडिओ ॲक्टिव्ह ट्रीटमेंट्स असतात, जसं आयोडीन थेरपी आहे किंवा पेट स्कॅनमध्ये रेडिओ मटेरियल इंजेक्ट केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी रेडिएशनशी रिलेटेड आहे. हां. रेडिएशन थेरपीशी नाही, पण रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलशी रिलेटेड आहे. हां. तिथे हा थोडासा एक भाग असतो, की थोडा 1-2 दिवस पेशंटला थोडंसं आयसोलेटेड ठेवतात. ते वॉश आउट होईपर्यंत, कारण की तो अच्छा. इंजेक्ट केलेला असतो. हां, हां. इथे आम्ही रेडिएशन इंजेक्ट करत नाही. रेडिएशन देतोय, तो त्या क्षणी रेडिएशन शरीरातून बाहेर पडताय. लिटरली त्या क्षणी. समजा रेडिएशनचा बीम इथे आला आणि इथून तो बाहेर निघतो आहे. सो शरीरामध्ये काही राहत नाही. हां. एक जणांचा असा प्रश्न आहे, की रेडिएशन घेतल्यानंतर शरीरावर खूप गंभीर दुष्परिणाम होतात, असा समज आहे. तर प्रत्यक्षात साइड इफेक्ट खरंच किती होतात? हो, आता आपण एक उदाहरण घेतलं, समजा आपल्याला हेड एंड नेक कॅन्सर ट्रीट करायचा, जो एक खूप कॉमन कॅन्सर आहे भारताच्या, आपल्या इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आता एक लॅरिंग्ज आहे, ओरोफॅरिंग्ज आहे. याला रेडिएशन आपण डेफिनेटिव्ह म्हणजे ऑपरेशन न करता डायरेक्ट रेडिएशन देतो. कारण की ऑपरेशन केलं तर आवाज पूर्णपणे जाऊ शकतो किंवा काही भागामध्ये ऑपरेशन करणं शक्यच नसतं, की ते ॲक्सेस फार डिफिकल्ट असतो. अशा वेळेस आपण क्युरेटिव्ह इंटेंट, डेफिनेटिव्ह इंटेंट रेडिएशन आणि किमोथेरपीचा वापर करतो. साईड इफेक्ट असतात, पण जो हा गैरसमज आहे, की खूप साईड इफेक्ट कसे असणार? खूप साईड इफेक्ट असते तर ही ट्रीटमेंट इथपर्यंत डेव्हलपच झाली नसती, है ना? हे बॅलन्स असतं. साईड इफेक्ट शिवाय कुठली ट्रीटमेंटच नाहीये.
जगामध्ये कसं ट्रीटमेंट असू शकते की त्याला 0 साईड इफेक्ट आहे, हम्म. पण हे साईड इफेक्ट टेक्नॉलॉजी, काउन्सिलिंग, केअर, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे बऱ्या प्रमाणात कमी करता येतात. अच्छा. मेडिसिनच्या सहाय्याने त्याच्यावर मात करता येतं आणि आपला जो हा 6-7 आठवड्याचा काळ आहे तो तुम्ही व्यवस्थित पार पाडला, त्यानंतर 2-3 आठवडे रिकव्हरी असतं आणि 1 महिन्यामध्ये पेशंट एक 70-80% त्यामधून बाहेर आलेला असतो साईड इफेक्टमधून, आणि हे 10-20% साईड इफेक्ट हळूहळू सेटल होऊन जातात. हे मी ओरोफॅरिंक्सचं हा. म्हणतोय किंवा ओरल कॅव्हिटी किंवा हेड अँड नेक म्हणतोय, जो हम्म. सगळ्यात डिफिकल्ट लोकेशन आहे कारण की तिथे बऱ्याच फंक्शनिंग आहेत. हा. आता आपण ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट घेतली. ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये थ्रू आउट ट्रीटमेंट तुमच्या बाजूलाच ती स्त्री बसली असते जिची ट्रीटमेंट सुरू आहे, तुम्हाला कळणार पण नाही. ओके. ट्रीटमेंट आज संपली, दुसऱ्या दिवशीपासून ती जॉब जॉईन करू शकते, किंबहुना ती थ्रू आउट ट्रीटमेंटच्या पण जॉब करू शकते. अच्छा. फक्त हलकासा लालसरपणा स्किनचा हा सोडला तर कुठली साईड इफेक्ट अपेक्षितच नाहीये. 90% केसेसमध्ये, 5 ते 10% केसमध्ये थोडी सेन्सिटिव्ह राहू शकेल, ती पण मॅनेज करता येतं. सो इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट एरिया ऑफ बॉडी वी आर ट्रीटिंग, व्हॉट व्हॉल्यूम वी आर ट्रीटिंग. सो हेड अँड नेकमध्ये थोडासा साईड इफेक्ट असतो कारण की तिथे म्युकोजा आहे, तिथे टेस्ट बर्ड्स आहे, तिथे खाण्याचं सिस्टम आहे, बोलण्याचं सिस्टम आहे, आवाजाचं सिस्टम आहे, त्यामुळे थोडं रिकव्हरीला वेळ लागतो. ब्रेस्ट, पेल्विस हे जे रेग्युलर कॉमन साईट्स आहेत तिथे साईड इफेक्ट बऱ्या प्रमाणात कमी असतात. अच्छा. आणि मेनली म्हणजे असं खरं जे काही किरकोळ आहेत ते दुर्लक्ष करण्यासारखे दुर्लक्ष म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं, पण हा. करायची गरज नसतं. हा, ते हा. येतात आणि शरीर त्याला ऑटोमॅटिक भरून काढतं. ओके. हा, फक्त आपल्याला माहित पाहिजे, पेशंटला माहित पाहिजे की हे रेडिएशन डॉक्टरांनी सांगितलं होतं की सेकंड वीकला, थर्ड वीकला, फोर्थ वीकला हे होणार आहे. मग त्यांच्यामध्ये अँझायटी राहत नाही. राईट. त्यांना अचानक काय शरीरामध्ये एक बदल दिसला एका सकाळी आंघोळ करताना, तर त्यांना वाटेल की काय झालं, आपल्याला हे अपेक्षित नव्हतं, डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंच नव्हतं. काउन्सिलिंग फार महत्वाची. आणि तसंच अनुषंगाने एकदाचा प्रश्न आहे की काही लोकांना वाटतं की रेडिएशन घेतल्यानंतर केस कायमचे गळतात किंवा शरीर कमकुवत होतं. हो, आता जर आपल्याला ब्रेन ट्युमर आपण ट्रीट करतोय, एक ब्रेनचा ग्लायोमा आपण म्हटलं, ज्याला 6 आठवडे रेडिएशन द्यावं लागतं, त्यावेळेस जो रेडिएशनचं स्काल्पवर डिस्ट्रीब्युशन येतं, समजा तो एक मीडियम डिस्ट्रीब्युशनचा डोस असेल तर आपल्याला केस जातात. कमी डिस्ट्रीब्युशन असेल स्काल्पवर आलेला तर तिथे विरळशे किंवा नाही पण जाणार. पण समजा तो ट्युमर या कवटीच्या जवळच आहे आणि तिथे डोस देताना स्काल्पला डोस जातोय, तिथे केस जातील. पण जसं किमोथेरपीमध्ये सर्रास केस जातात, ज्या प्रकारचे किमो मध्ये केस जाण्याचे चान्सेस असतात, तो ग्लोबल हेअर लॉस असतो. रेडिएशनचा हेअर लॉस हा लोकल असतो. बरेचदा लांब केस असेल तर एखादा पॅच तुम्ही जर रिफॅशन केस केले तर तो दिसत पण नाही, आणि हे जनरली 1.5-2 महिन्यामध्ये रिग्रो होऊन जातात. पण हे केस जाणे हा फक्त ब्रेन ट्युमर आपण ट्रीट करत असो किंवा ब्रेनला रेडिएशन देत असो तरच होतो. याच्या खाली मग तो हेड अँड नेक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजे कुठल्याही दुसऱ्या भागाला जेव्हा तुम्ही रेडिएशन देता तेव्हा केस जाण्याचा काहीही संबंध नाही. किंबहुना ज्या भागाला रेडिएशन देतो आपण त्याच भागाशी निगडीत साईड इफेक्ट असतात. म्हणजे समजा एखाद्याला मी ब्रेनला रेडिएशन देतो आहे ब्रेन ट्युमरसाठी आणि त्या पेशंटचं पोट दुखत आहे, तर मग त्या रेडिएशनमुळे ते पोट दुखत नाहीये, त्याचं कारण वेगळं आहे. किंवा मी ब्रेस्टला रेडिएशन देतो आहे आणि त्या पेशंटला डोकेदुखी होत आहे आज, त्याचं कारण काही वेगळं आहे. सो बरेचदा असं काय होतं की एखादी ट्रीटमेंट सुरू असली आणि पेशंटला दुसरं कुठलाही काही प्रॉब्लेम झाला तर आपलं मन पहिले त्या ट्रीटमेंटशी जोडलं जातं की बा याच्यामुळे हे होत असेल. रेडिएशन ही लोकल ट्रीटमेंट आहे. ऍट द मोस्ट लोकल इन्फ्लमेशन होऊन लोकल प्रॉब्लेम होतो, बाकी सिस्टमिक त्याला काही इश्यू नसतो. आणि हा जो शरीर कमकुवत, विकनेस हा विषय जो आता कसं होतं, तुम्ही ओरल कॅव्हिटी कॅन्सर ट्रीट करत आहात, जो अगेन इंडियातला मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. आता म्युकोसायटिस झालं किंवा खाण्याला त्रास होतोय किंवा तोंडाला फोडा आलेला आहे, मग तुमचं जेवण कमी झालं, हायड्रेशन कमी झालं, मग थोडी कमजोरी येऊ शकते. पण ही कमजोरी रेडिएशनमुळे आलेली नाहीये डायरेक्टली, ही इनडायरेक्टली आलेली आहे कारण की तुमचं न्यूट्रिशन कमी झालं. आता हेच रेडिएशन जर ब्रेस्टला सुरू असेल तर न्यूट्रिशन कमी होण्याचा प्रश्न येतच नाही, कमजोरी होणारच नाही. सो रेडिएशन आणि कमजोरी हे डायरेक्टली रिलेटेड नाही आहे, इनडायरेक्टली रिलेटेड आहे. इन केस तुम्ही तुमचं न्यूट्रिशन, हायड्रेशन, एक्सरसाइज कडे जर लक्ष दिलं नाही तर हा प्रॉब्लेम काही प्रमाणात आणि स्पेशली ओरल कॅव्हिटी कॅन्सरमध्ये होऊ शकतो. बाकी डिसीजेस मध्ये जनरली हा होत नाही. न्यूट्रिशनसाठी अशी काय काळजी, बेसलाईन काळजी काय? बेसलाईन आता तुम्हाला एक रेग्युलर जेवण तुमचं किती आहे माहित आहे, वर्षानुवर्ष तुम्हाला माहित आहे. पण काय होतं की जेव्हा ओरल कॅव्हिटी कॅन्सरमध्ये रेडिएशनच्या 3-4 आठवड्याला थोडी चव बदलते, तिखट मसाला झोंबतो किंवा फोडं येतात, गिळताना थोडा दाह होतो, तर नैसर्गिकरित्या आपली जेवणाची वासना
कमी होते. Okay. पण मग तिथे आपल्याला मोटिवेशन लागतं की बाबा माझा हा जेवणाचा भाग आहे, हा मला रोज घ्यायचा आहे. जरी मला थोडासा प्रॉब्लेम होत आहे, तरी मला न्यूट्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू हे मग आपण थोडं सप्लिमेंट ॲड करतो, थोडं प्रोटीन ॲड करतो किंवा आपल्याला पण माहित असतं की कुठे ना कुठे हे कमी होणार आहे. मग आपण त्याला पण ते सप्लिमेंट आहे, ते रिप्लेसमेंट नाहीये. हां, हां. बऱ्याचदा असं मी हे घेतलं म्हणून मी हे घेणार नाही तरी हां, चालेल, हां, हां. असं नाही आहे. Okay. पाणी पिण्यामध्ये मग बऱ्याचदा मी काय करतो की लास्ट वीक ऑफ रेडिएशन आहे, खूपच त्रास होतोय एखाद्या पेशंटला. असतं सेन्सिटिव्हिटी प्रत्येकाची वेगळी आहे. राईस ट्यूब फिडिंग देतो किंवा फिडिंग जेटी देतो, जेणेकरून कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला त्यांचं न्यूट्रिशन, हायड्रेशन एन्श्युअर करणं फार गरजेचं असतं. ओके. किंवा बऱ्याचदा मला मध्ये एक गोष्ट जाणवली, की बऱ्याचदा एखादा असा आजार होतो, तेव्हा पहिल्यापेक्षा आहार त्या माणसाचा कमी होणं हे अपेक्षित असतं. पण हे जर डॉक्टर, पेशंट आणि पेशंटचं जवळचं नातेवाईक यांच्यामध्ये सुसंवाद नसेल, तर बऱ्याचदा जवळचं नातेवाईक जे बऱ्याचदा बायको असते, ते असं बऱ्याचदा सारखं मेन्शन केलं जातं, की आजकाल हे कमीच खाल्लं, त्यांचा आहारच कमी झालाय. हो, काय होतं ना, कॅन्सर स्वतःमध्ये जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल, तर त्याची शरीराची भूक कमी होतं हं. आणि बरेचसे केमिकल चेंजेस शरीरामध्ये येतात. त्याच्यामुळे हं. कॅचेक्झिया होतो, भूक कमी होतं. मग अशा वेळेस मोटिवेशन, पेशंटचे स्वतःचं मोटिवेशन आणि सोबत जे केअरटेकर आहे त्यांचं. प्लस काही वेळा आम्ही काही औषधं पण देतो, हां, ज्यामध्ये कॅन्सरच्या पेशंटला भूक लागायला हां. मदत होते. थोडं काही प्रकारचे डाएट मॉडिफिकेशन की बाबा एखाद्या पेशंटला एरवी आपण म्हणणार नाही, पण चॉकलेट खाल्लं अच्छा. तर थोडंसं त्यांना बरं वाटतं किंवा तळलेलं खाल्लं की थोडंसं बरं वाटतं. हां. ऑफकोर्स एरवी आपल्याला माहीत असतं की ह्या गोष्टी योग्य नाही, पण हं, हं. काही सिच्युएशनला त्याचे जे कॅफेन आहे किंवा हां. त्याचं चॉकलेट्समध्ये असणारे घटक आहेत ते त्यांना हां. अँटीएमेटिक म्हणून पण काम करतात. हो. थोडं टेस्ट चेंज होतं. अशा थोडं मॉडिफिकेशन, थोडं सप्लिमेंटचा सपोर्ट, खूप जास्त मोटिवेशन, हां. केअर या सगळ्या गोष्टींचा जर आपण एक संगम साधला, हां. तर न्यूट्रिशन मेंटेन करणं खूप कठीण गोष्ट नाही आहे. कारण की अच्छा. पेशंटला कॅन्सरचं डायग्नोसिसच त्याची भूक कमी करून देतं. हां. जेव्हापर्यंत तो पेशंट ॲक्सेप्टन्स मोडमध्ये जात नाही, पहिले तर तो डिनायल मोडमध्ये असतो. हं. बऱ्याचशा तो गोष्टी गुगल करतो, याला भेट, त्याला भेट, पळापळ होते. कुठेतरी जेवणाकडे दुर्लक्ष होतं आणि तो 1 आठवड्याचा, 2 आठवड्याचा काळ लगेच 2-3 किलो वजन कमी झालेलं दिसतं. हां. ते कदाचित कॅन्सरने झालं नसतं, पण त्याची अँक्झायटी, अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात.